नमस्कार. माझे नाव रामदास सदाशिव खालकर. मी कृषीदूत परिवारामध्ये 2010ला जॉईन झालो. सर्वप्रथम मला हे सांगायला आवडेल की मी सरांची गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हर म्हणून जॉईन झालो. 2010 पासून तर 2014पर्यंत सरांची मी गाडी चालवली. लग्न करायचं होतं म्हणून सरांनी स्वतःहून सांगितलं की रामदास, आता तू गाडी नको चालू, तू आता कंपनीमध्ये ये, म्हणजे तुझं लग्न लवकर होईल. 2014ला लग्न झालं. शुभमुहूर्त म्हणजे 26 नोव्हेंबर सरांचा वाढदिवस. त्याच दिवशी मी कुठलाही मुहूर्त न बघता सरांच्या वाढदिवसाच्या दिवशी लग्न केलं. त्यानंतर 2015-16ला सरांनी मला घर घेण्यासाठी 3 लाख रुपये देऊन मला मदत केली. सरांमुळेच माझं घर झालं. सरांनी मला जे काही काम सांगितलं ते मी आतापर्यंत प्रामाणिकपणे करत गेलो. सरांनी जर मला संधी दिली नसती तर कदाचित मी नाशिकमधून हार मानून मी घरी गेलो असतो. कारण मी ज्यावेळेस कंपनी जॉईन केली त्यावेळेस मी नेटवर्क मार्केटिंग करत होतो. नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय हे आदित्य सरांना चांगलं माहीत असेल. तर आदित्य सर, नेटवर्क मार्केटिंगमध्ये मी खूप अडकलो होतो. तर सरांनी मला संधी दिली म्हणून मी आज या कृषीदूत परिवारामध्ये आहे. आणि जे काही मला म्हणजे लग्न झालं, माझं घर झालं, माझं नाशिकमध्ये जे काही अस्तित्व मी तयार केलं, त्याला 100% जी व्यक्ती जबाबदार असेल ती म्हणजे जगताप सर. काही गोष्टी माझ्या चुकल्या असतील, त्यांनी मला वेळोवेळी समजून सांगितल्या की रामदास, असं नाही करायचं, असं करायचं. तर मी ते करत गेलो. आणि कृषीदूत बाय हर्बलमध्ये असे कुठलेही काम नाही का ते मी केलेलं नाही. झाडू मारल्यापासून तर खुर्चीवर बसेपर्यंत सगळं काम मी केलं. कारण सरांनी मला माझ्यावरती फक्त सरच हे मला नेहमी जाणवत गेलो मी. आणि मला कधी सर म्हटलं नाही की रामदास, तुला ह्या माणसाच्या अंडर काम करायचं आहे, की रामदास तुला त्या माणसाच्या अंडर काम करायचं आहे. म्हणूनच मी या ठिकाणी टिकलो. कारण जे काही आहे ते सर, आणि ते आहे म्हणून मी आहे हे सांगायला मला लाज वाटत नाही. कारण ते नसते तर मी गावाला 100% शेतीच केली असती. कारण मी नेटवर्क मार्केटिंगमध्ये इतका अडकलो होतो की नेटवर्क मार्केटिंग सगळं सोडून मला घरीच जावं लागलं असतं. दुसरा पर्याय माझ्याकडे नव्हता. पण कृषीदूत बायो हर्बल ही माझ्यासाठी देवासारखी होती. ठीक आहे, काही गोष्टी कमी जास्त असतात, पण जगताप साहेब तेच माझ्यासाठी सर्वस्व हे मला सांगायला तुम्हाला आवडेल. आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगायचं कारण का, की आज मी ड्रायव्हर म्हणून आलेला व्यक्ती जॉईन झालो. नाशिकमध्ये येऊन ड्रायव्हर म्हणून सरांकडे काम केलं आणि सरांनी मला डायरेक्टर पदापर्यंत घेऊन गेले. जी आता आपण नवीन कंपनी काढली त्या कंपनीमध्ये सरांनी मला डायरेक्टर म्हणून घेतलं. त्याच्यामध्ये शेअर्स होल्डर म्हणून मला त्यांनी घेतलं. आणि किती सांगितलं तरी कमी आहे. तुम्हाला मला एवढं सांगता येईल की जगताप साहेबांसारखा माणूस होणे नाही. हक्काने कधी कधी आम्ही भांडतो, पण त्यांच्यासाठी डोळ्यात पण पाणी येतं. आदित्य सर, मी काल मीटिंगला नव्हतो कारण मला पाठीचा थोडा प्रॉब्लेम झालेला आहे, त्यामुळे मी दवाखान्यामध्ये होतो. आणि मला ते 2-3 जे व्हिडिओ आले आम्ही सरांचे, मदनचे, अजून एक डिवाइन डेलिकेसीचा जो माणूस आहे त्याचे, हे सगळं मी बघितल्यानंतर मला एकंदरीत असं वाटलं की आता आपल्याला एक सेल्फ व्हिडिओ काढायचा आहे आणि आदित्य सरांना पाठवायचा आहे. आणि त्यानंतर मध्ये मीटिंगमध्ये काय झालं मला माहिती नाही. मी हॉस्पिटलमध्ये असल्यानंतर होतो त्यावेळेस मी अर्ध्या मिनिटासाठी जॉईन झालो होतो, पण तुम्ही काहीतरी प्रश्न विचारला, मग मी एक्झिट झालो कारण मला त्या ठिकाणी बोलणं पॉसिबल नव्हतं. आणि तुम्ही ऑल ओव्हर इंडियामध्ये फिरतात, महाराष्ट्रामध्येही तुम्ही महाराष्ट्रामध्ये पण भरपूर फिरतात. मराठी तुम्हाला येत असेल म्हणूनच मी मराठीमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. कारण मराठीमध्ये मी जसं सहजासहजी तुम्हाला स्पष्टपणे बोललो तसं मला हिंदीमध्ये जमलं नसतं. थोडेफार शब्द मागे पुढे झाले असते, म्हणून मी शुद्ध मराठीमध्ये बोललो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपेने मराठीच बोललं पाहिजे आणि मराठीमध्येच वागलं पाहिजे. आपण मराठी आहोत हे आपल्याला सांगायला लाज नाही वाटली पाहिजे. म्हणून जय शिवराय. धन्यवाद.